मेंढ्या चोरणारी टोळी गजाआड, पन्हाळा पोलिसांची कारवाई. आरोपींना चंदगड हुकेरी बेळगाव येथून घेतलं ताब्यात. पन्हाळा कोल्हापूर पासून चंदगड पर्यंत 35 ठिकाणी सीसीटीव्ही तपासून माग काढून पन्हाळा पोलिसांनी मेंढ्या चोरणाऱ्या टोळीतील तिघांना महाराष्ट्रातील चंदगड तसेच कर्नाटकातील हुक्केरी व बेळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. परशुराम मारुती पवार, वय वर्ष 33, राहणार तुडये, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. मोहम्मद शाहिद मोहम्मद गौसकाकर, वय वर्ष 27, काकर गली, बेळगाव व मेहबूब अब्दुल मुलतानी, वय वर्ष 58, राहणार गुंजाळहट्टी, तालुका हुक्केरी, बेळगाव, कर्नाटक. अशी अटक केलेल्या या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या संशयित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता येथील न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग, ग ग गोकुळतू पोलीस कोठडी तपास दरम्यान राशिवडे तालुका राधानगरी येथे देखील मेंढ्या चोरीची कबुली दिली आहे. मागील महिन्यात पन्हाळा खोतवाडी येथील आनंदा दादू शिंदे यांच्या शेतात बसवलेल्या युवराज तानाजी गावडे, राहणार माझगाव, तालुका पन्हाळा या मेंढपाळाच्या मेंढ्याच्या कळपातील 21 मेंढ्या शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने चोरून नेल्या होत्या. याबाबत युवराज गावडे यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास पन्हाळा पोलीस करत होते. तपासादरम्यान तिघांची टोळी जेरबंद करण्यात पन्हाळा पोलिसांना यश आलं असून खोतवाडी येथील मेंढ्या चोरीतील ओमानी गाडी आणि मेंढ्या विकलेली रक्कम हस्तगत केली आहे. API संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कवडुबैरी, सीताराम डोईफोडे, समीर मुल्ला, रवींद्र कांबळे, पाटील, गेंगजे, डमाळे, जाधवर, बोरचाटे, वायदंडे यांनी तपास केला. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.